आणि किती भेटली रे त्याची भाजी? आला मम्मीची आवडती भाजी ही बघू शकता. ही कुठली ना? टाकळीची भाजी अशी असते. अगं तुझं बालपणच गावी गेले ते किती वेळा जंगलात गेली असशील तू? चल काय पण तू खेकडे ना रात्रीची गेलेलीस. तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा आदेश कोकण न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि हे आहे कॉंक्रीटचं रोड पाठीमागे आणि आम्ही मम्मी मावशी सोबत चाललो आम्ही भाजी आणायला. तर खेकडे एवढं भेटले नाही आहे आणि दुपारचं दिवस म्हणजे संध्याकाळ होत आले, वाजले आता 3:30 आणि जरा गावात नसतं फेरफटका मारू आणि आता बघू काय काय भाजी भेटते ते. मच्छी काय एवढी सापडली नाही, सामा पण एवढा नव्हता, पाऊस पण पडलेला आणि मस्त. आणि गाड्या वगैरे इथं चालूच असतं, तिथं छत्री पण हा. आणि बघूया समोर पण आहेत मम्मी आणि मावशी. इकडचा बाहेरच नाही लावायला, अजून वाढ नाही झाली त्याची अजून. आता जुलै महिन्यामध्ये वाढ होईल, मग तेव्हा लावणी भात वगैरे लावणी होईल. मम्मी मावशी चालतं ते मस्त असं नजर येतला. अगं सगळी कर बाकी टाकतात ना, मग त्या दादू असते ना बुंडाला गरम खायला टाकतात ते. तर इथनं आता असं जायचंय. मस्त अशी लाल माती इथे. काँक्रीटच्या रस्त्यावरून खूप भारी वाटलं चालायला. आता हा दुसरा मार्ग जायचं, तर आम्ही मागच्या वर्षी जे काला फोडायला गेलो ना त्याच ठिकाणी जायचं आपल्याला. आता हा आम्ही दुसरा मार्ग निवडला, तर असंच बघूया अशी भटकंती करायला. नवीन मार्ग काय काय आहे बघण्यासारखा, पण लय भारी वाटते. इथलं पुरा समोरचं बघू शकता, डोंगर किती कोसळलेलं आहे हे आता बघू शकता. एवढं सगळं तोडलं आहे. हस्ताफळ जंगल एरियामध्ये आलं. हा मार्ग मला असा मार्ग यायला खूप भारी वाटतं. असं दोन्ही बाजूला झाडं आणि हा कच्चा रोड. आता हे असं कच्चा रोड पण कुठे राहिले नाही, पहिले असायच्या कच्चा रोड, पण आता कुठेच नाही राहिले कच्चा रोड. आणि आता खूप भारी वाटते इकडलं. आणि जर पाऊस पण पडल्यानंतर अजून छान वाटते. पाऊस पडल्यानंतर अजून पण आहे बाकी. हा कच्चा रोड मस्त करून ठेवले.
कसा एफर्ट. भाजी भाजी कुठली? बघ झाली देठी. खवणीची खवणीची भाजी. भार्गीची भारगीची भाजी. माहित असतं तोच काढू शकतो नाही तर नाही. भार्गी भाजी. अच्छा भार्गीची भाजी ती बनतात ज्याला माहित असतं तोच काढणार. अच्छा. बघूयात अजून कोणकोणत्या भाज्या भेटतात ते. भारगीची भाजी. बरंच असे वेगवेगळ्या भाजी आहेत गावठी ते जंगलात वगैरे भेटतात. ज्यांना माहीत असतं ते काढतात. आम्हाला माहिती नाही ती कुठली भाजी. मावशी सांगितलं तर. आता कसं जायचं इथं रस्ते पण गडबडीत आहे. कोंबडी येते. कोंबडी होती बसलेली. अबे इथं बसलेली ना अशी धावत गेले. खाली बसलेली खाली. तिथं ना ह्या साईडला होती. ह्या साईडला. आणि इथं या साईडला पळाली. इथं पळाली. बघूया. कोंबडीच होती बरोबर. मी पाहिले कोंबडी. मी क्लिअर कट पाहिलं कोंबडी. मला बघू दे. अरे बापरे जंगल सारखं केलंय पुरा. हो हो. अच्छा हे काटे जागा शिवायचे. आलं चला आलं बाहेर. खूप झंझट मारी आहे पण मजाच वेगळी असते इकडची गावची. भारगीची भाजी काय होते ना. भारंगी. अच्छा अच्छा ही खवणीची भाजी काय. तू काय पण गवत नको घेऊ शकतो. गवत नाही घ्यायचा अशी फुटायची पटकन. अच्छा ह्या बघ ही खवणीची भाजी. तिला म्हणतात खवणीची भाजी. मस्त आवाज येते. तर बस चांगला जाऊन उभा राहिलाय मस्त. आता अजून काढतात आहे खवणीची भाजी. तर कमेंट करून सांगा तुमची तर भेटते की नाही. हे आमचा
रोहा रोहा तालुक्यामध्ये भेटते कवनीची भाजी. अच्छा सगळीकडे भेटते भाजी. अच्छा कमेंट करून सांगा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटते ते. आमचा रायगड जिल्हा रोहा तालुका. पाणी पण नाही ठेवायचं. फक्त ढाकण ठेवायचं वरती. माठाची पाणी बिनी वरती ठेवायचं नाही हिला. कांदा जरा भरपूर घालायला. एवढी भरली भाजी. लसूण कांदा तेल जरा भरपूर पाहिजे. तांबाचा आता इथे सगळे आता पिशवीत भरून टाकणार आहे. भरले किती भरले पिशवी अबे? अर्धी भरली भरते अजून. भारी वाटतं पावसात भिजायला. पाऊस पडतं अशा नजर आणि असं मस्त पिकनिक पॉईंट आहे. जेवायला बसायचं बाहेर असं अशा ठिकाणी जेवायला मजा खूप भारी मजा येते. मजा वेगळी असते. असं मॅट टाकायचा चटई टाकायची आणि बसायचं निसर्गाच्या साईडला जेवायला. आता मम्मी आणि मावशीचं कधी आटपते काय माहिती. बघूया आणि पुढचा रस्ता बघूया. किती वेळ लागला झालं का बे? भरले का अर्ध्यापेक्षा जास्त पिशव्या? टेन्शन. मावशी कुठे गेली? नाही चष्मा पण आहे सेफ्टीसाठी. भाजी चोखो दे. भाजी आहे. एकच आहे ते काय एकच आहे ना सगळा कास भाजी बघून ही काढू का ती काढू. आपल्याला अजून 2 काम आहेत. टाकलीची बघायची काटे तर हो ठीक आहे. नीट बघ ठीक आहे. नको बघ शेवा एक पुरे बघ डोळ्याच्या समोर शेवा बघ. खाली पण शेवा आजा माहित आहे. बघ पकडून ठेव झालं. हे पण काढे बोरीची बेकार असतात. खोताई चालू बारीक बारीक फुटत बसलेले. आता संध्याकाळ होत आले. वाजले आता 5. आता लोंढ्यांना पण जायचंय खाली. तिथं मच्छर पण जाम येतं. तर खूप भारी वाटते इथं. अशी एक्सपिरियन्स घ्या. आता काय मजा करून घ्यायची ते परत अशी सुट्ट्या भेटतात ना 1 महिना. मजा करून घेतल्या हवी भरपूर. मावशी पण आता काढते ते भाजी. बोलता नाही आले पण असं ढगाळ वातावरणात लय भारी वाटते जंगलात. आणि मोस्ट ऑफ आता झाडं वाचवा पर्यावरण वाचवा. खरं आहे जिथं झाड आहे तिथं हवामान खूप चांगलं आहे. टेम्परेचर मेंटेन इकडचा. वाजले 5:45.
पावणे 6 आणि 5:30 वाजले तसे. हे बोट आहे का दादाचे. आलो फायनली खाली, पण पाण्याची अजून भरती आहेत. लोंढे इथं कुठे दिसत तर नाही. झालं तर लोंढ्यांचं कल्याण. मागे ते लोंढ्यांचा रेसिपी बघितला असेल तर बघा नक्कीच, हाय व्हिडिओ तो. आणि आत्ता आलं फायनली आपल्या तलावाची इथं, चिखलदरा आलं इथं. बघा काय नजारा इकडला. पाठवगे जे तलाव केले ते कोलंब्यांचे प्रोजेक्ट आहे. कोलंब्या प्रकारचा प्रकल्प, जे बोईस असेल, कोलंबी असेल, त्या तलावात पकडतात. जेवढ्या म्हणजे पाण्याची जशी भरती येते तेवढ्या कोलंब्या बोईस वगैरे भरत जातात. आणि मग नंतर पाणी वगैरे पॅक करतात तिथं, जिथून पाणी येते तिथूनच. आणि मग ते खेकडी असो, कोलंब्या असो, बोईस असो, सगळं काय पकडतात. पण नजारा काय भारी इकडचा. टाकल्याची भाजी कुठे अब्बे? टाकला हे ते. समोर दिसते ते गोसाई फोर्ट इथं. परत झाले तर कंटाळा तर येत तर नाही, पण कोणी हाय पण असं सोबत आमच्यासारख्या एवढे पण. पाण्याची भरती जाम आली तर. मागे आम्ही त्या बाजूला होतो, या बाजूला होतो, कालवे फोडायला जाणार होतो. पण पाण्याची भरती जाम आली. दादा कालवे आणायला गेला नव्हता. सकाळी उठायला लेट झाले तेव्हा. आता कालवे काही एवढे नसतील. आता पावसाळा आलाय, कालव्यांचा सीझनही गेला. हा पाणी एवढं खोल नाही इथलं, खोल. ते एवढी भरली भाजी अजून देतो. 3 प्रकारची भाजी कुठकुठल्या? खवणी, भारंगी, टाकली, टाकला. अच्छा, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा, काय काय बोलतात ते. मस्त चिरायचा बांधला, पण वेस्ट केला सगळं. इथनं अशी वाट जायला आणि इथं भाजी. घराच्या आतमध्ये अरे अजून टोटल अजून काय माहित कुठल्या भाज्या बाकी आहेत अजून गावठी.
इथून पण एक वाट आहे आणि इथून पण वाट आहे. मला वाटतं मी इथं येत्या वेळेस मी या वाट्यातून आलो, पण हा वाट माहिती ना कुठे जातं ते. मला या वाट्यातनं एकदा जाऊन बघायचं काय काय ते. या वाट्यातनं आम्ही गेलो कालव्या फळाला, तर मी ती खालची वाट पण आहे व तिकडली खालची वाट आहे. तुम्ही त्या कालव्यांचा व्हिडिओ बघितला असेल तर बघितलं असेल आम्ही कुठल्या वाट्यातून आलो आहे. आता आम्ही डोंगरावरतून आलो आणि पूर्ण असं जंगल एरिया पहिला, दोन्ही बाजूला झाड आणि चालायला पण अशी वाट नाही, नुसते रस्त्यावर काटे दगडांनी दगड भरलेला. बघूया कसे रस्ते ते. हे बघू शकता, ही कुठली ना टाकल्याची भाजी अशी असते. तर मम्मी कसा वाटलं तुला हा एक्सपिरियन्स? खूप भारी. खूप भारी. पहिल्यांदा अशी येते तर अगोदर तुझं बालपणच गावी गेले तर किती वेळा जंगलात गेली असेल तू? एकदा पण नाही. चल काय पण तू खेकडी ना रात्रीची गेलेलीस? नाही, ते कधी चुकून गेलेली, पण ती घाबरलेली. घाबरलेलीस काय? मावशीच गेलेली सोबत हट्ट करून गेलीस सोबत. मम्मी लहान होती तेव्हा हट्ट करून गेली सोबत. चला आता तर पाऊस पडतोय, पाऊस लागते पण दाखवू कशी वाट येते. हो 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 हाय, मी पाकीच आहे मम्मीचे. अच्छा ठीक आहे. काय बापरे. हो 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 काय हो पाकीच आहे मम्मीचे मी. असा आवाज द्यायचा असता, बेडकाचा आवाज. इथं वाघाची पण भीती आहे. इथं वाघ आलेला, भालगावला वाघ आला, बार्शीतला वाघ आले आणि इथं पण वाघ आहेत. हो तू पण ओरड ओरड मम्मी. पाचशे खालीच बघतोय.
आपण तिकडनं बरा हो. भले लांब झालं तरी चालेल, की घटना काय येत नाही. हा, ह्यातला माणूस मुलगा जायचा, मारायचा आणि गाड्या बिड्या किती यायच्या. बाय पाणी बघ केवढं भरलंय. ते धरण आहे. एक भाजी मला माझ्या फक्त भाजी बस. बाबा नाही त्यांचे दांडे खेळायचे तेच माहीत होतं आपल्याला. बारीक पाहते म्हणजे पाणी किती भेटली रे त्याची भाजी. आला मम्मीची आवडती भाजी. मला पण आवडते भाजी. फायनली मित्रांनो आता जंगलातून बाहेर आलो आहे आणि आता जाऊ घरी. घरी जाऊ फ्रेश विश आंघोळ होऊ आणि नंतर मग आता उद्या निघू मुंबईला. बघू त्याचा एक सेपरेट व्लॉग, पण प्रवासाचा एवढा नसेल काय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर हा शेवटचा व्हिडिओ होता गावचा, हा पुढचा असेल मुंबईचा प्रवास व्लॉग. खूप रडणार आहे वाय, म्हणजे डोळ्यातनं अश्रू सुटेल माझ्या अशा मुंबईला येईल तेव्हा. बघूया तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.